नमस्कार मित्रमंडळींनो, माझे नाव आहे श्रीकृष्ण नंदकुमार शिंदे. तर तुम्हाला बहुतेक माहिती नसेल, म्हणजे हा 3-4 वर्षानंतरचा माझा दुसरा व्हिडिओ आहे माझ्या चॅनलवरती. माझ्या चॅनलचं नाव मी अपडेट केलेलं आहे. माझं चॅनलच मी पूर्णपणे चेंज केलेलं आहे. अकाउंट सेमच आहे, पण चॅनलचं नाव आहे श्रीकृष्ण शिंदेज लाईव्ह. तर हा माझा 3-4 वर्षानंतरचा पहिला व्हिडिओ. मी ज्यावेळेस नुकताच तिसरी किंवा दुसरीत असेल त्यावेळेस मी हे सगळे व्हिडिओ टाकायचो. आता मी आलेलो आहे 8वीत आणि आम्ही रूमसुद्धा चेंज केलेली आहे. तर तुम्हाला मी माझं नाव सांगितलेलंच आहे. आम्ही रूम चेंज केली आहे. पिरंगुट गावातच आहे, जस्ट फक्त 100 मीटर थोडंसं पुढं आलेलो आहे आम्ही. रूम चेंज केली. तर त्यानंतर आता मी तुम्हाला माझ्या बिल्डिंगच्या टेरेसचा टूर करून देणार आहे आणि आसपासचे जे सराउंडिंग्स आहेत, बिल्डिंग्स, पर्यावरण, त्याच्यासुद्धा मी तुम्हाला टूर करून देणार आहे. पण त्या पहिले मी तुम्हाला सांगतो की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लाईक तर नक्कीच करा. तर मित्रमंडळींनो, मी तुम्हाला माझ्या टेरेसचा टूर करून देतो एकदा. हे बघा, माझा टेरेस आहे ना. ह्या टेरेसच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की ती जी बिल्डिंग दिसते का, हे बघा ही 3 रिसेक्शन आहेत, ते पायरी चाललेत एक वरती. हां, हीच बिल्डिंग आहे का समोरची ही. तर त्या बिल्डिंगमध्ये आम्ही ग्राउंड फ्लोअरला राहायचो. तिथं नेटवर्कचा इश्यू होता. 1 RKच रूम होती. सगळं कपाट, वॉशिंग मशीन एकाच ठिकाणी राहायचं आणि प्रायव्हसीचा तर काही संबंधच येत नाही याच्यात. म्हणून आम्ही तिथून रूम चेंज केली आणि आता 1 BHK फ्लॅटमध्ये आलेलो आहेत आम्ही. आणि ही त्या बिल्डिंगपेक्षा ही बिल्डिंग 3 ते 4 पटीने मोठी आहे. ती 5 मजली होती, ही 6 मजली आहे आणि ही रेक्टँग्युलर शेपमध्ये आहे. मी तुम्हाला तिथून आलो, परत मी त्याच स्पॉटला जातो तुमच्या इथं, त्या स्पॉटला. आणि त्यानंतर ते रूम चेंज करायचे, ही तर यायचे आधी 2 वर्ष आधी आम्ही. हे बघा, ही जी बिल्डिंग दिसते ती का, ही ते मरून कलर आणि व्हाईट कलरचं दिलेलं आहे. त्या बिल्डिंगमध्ये पण आम्ही फ्लॅट बघितला होता, पण तिथे दुसऱ्या मजल्यावर आता लिफ्टची सुविधा नव्हती, पाणी तर बिलकुलच नव्हतं. प्रायव्हसी होती पण असं काय खास ठीकठाक नव्हतं ते. तर त्यानंतर तुम्ही बघू शकता की आता पिरंगुट हे 20 वर्षांआधी एक छोटंसं बसलेला पाडा होता, पण आता त्याचं रूपांतर नगरमध्ये झाले. नगर ठिकाण म्हणजे टाऊनमध्ये. इथं खूप सारे आता कन्स्ट्रक्शन चालू आहे. बघा, इथं एक आहे. तर त्यानंतर ही एक बिल्डिंग आहे. पुन्हा इकडं सगळ्या छोट्या छोट्या बिल्डिंग्स आहेत आणि तिकडं सोसायट्यांचा छोटासा ग्रुप आहे. तिथे घोटाटे फाटा एरिया आहे तो. ते बघा, तो तिकडचा ह्या सगळ्यात पलीकडची बिल्डिंग आहे. त्यानंतर ही एक बिल्डिंग आहे आमच्या शेजारचीच. त्या भागाला बालाजीनगर आहे. त्याच्याच पलीकडं बालाजीनगर चा छोटासा एरिया म्हणजे लवळे फाटा आहे. त्यापुढं लवळे गाव आहे. त्यानंतर तिथं पण सोसायटींचा ग्रुप आहे. त्या बघा, त्या घाटाच्या एरियाला, घाटातून एक हायवे जातो, तो पिरंगुटवरतून जातो. पिरंगुटमध्ये सध्या खूप जास्त ट्रॅफिक वाढलेलं आहे, त्यामुळे लोकसंख्या पण वाढत आहे. त्यामुळे पिरंगुट गावात पर्यावरण कमी आणि बिल्डिंग जास्त झालेल्या आहेत. तर त्यानंतर हे बघा, थोडीशी ॲग्रिकल्चरल लँड उरलेली आहे, म्हणजे त्या भागात थोडंसं असं, म्हणजे याच 1-2 किलोमीटरच्या परिसरात सगळं ॲग्रिकल्चरल लँड आहे. बाकी पिरंगुटमध्ये कुठंच नाही. बाकी फक्त आणि फक्त त्या भागात आहे. त्या भागात तुम्हाला एक विशेष गोष्ट दाखवतो. झूम झालं तर तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, ही जी आडवी पट्टी दिसते का तुम्हाला, ही आडवी पट्टी अशी सरळ चाललीत, त्याच्या शेजारी एक टाकी आहे. तर तिथं आहे आमचं त्याचं मंदिर. असं म्हणतात की तिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या भवानी देवीला अभिषेक घातला होता. तर त्यामुळे ते खूप प्रसिद्ध असं मंदिर आहे. तर त्यानंतर हे आमचं टेरेसची ओळख झालेली आहे. आसपासचं सराउंडिंग तुम्हाला दाखवलेलं आहे. तर मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की प्लीज सपोर्ट मी. मला पण एक व्हिडिओ बनवायला खूप कष्ट लागतात. मलासुद्धा एक कॉन्टेंट क्रिएटर बनायचं आहे. तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, ह्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना ग्रुप्समध्ये शेअर करा. तर आजसाठी एवढंच. आता भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये.
बाय बाय.